निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। अकोले तालुक्यातील सुगावमध्ये प्रवरा नदी पात्रात बुडालेल्यांची संख्या 6 वर गेलेली असताना आज पुन्हा संगमनेरमध्ये प्रवरा नदी पात्रात दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली आहे। प्रवरा नदीचे यावेळेचे आवर्तन अनेकांच्या जीवावर बेतले आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवत असताना नदी पात्रात अंघोळीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे। मात्र नदी पात्रात वाळू तस्करांनी केलेल्या मोठमोठ्या खोल खड्ड्यांमुळे पाण्याचा पोहणाऱ्यांना अंदाज येत नाही। नदी पात्रात वाळू तस्करांनी खोदलेले हे खड्डे नागरिकांसाठी मात्र जीवघेणे ठरत आहेत। वाळू तस्करी थांबविण्यात अधिकाऱ्यांना संगमनेरात पूर्णपणे अपयश आलंय। तालुक्यातील सर्वच नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरूच आहे। सुगावमधील शोधकार्य संपत नाही तो शुक्रवारी सायंकाळी गंगामाई घाटावर प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या काही तरुणांपैकी दोघा तरुणांचा पालिकेच्या विहिरीजवळील खोल खड्डा असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। पाण्यात बुडाल्याची माहिती समजताच पोहणाऱ्यांनी नदीपात्रातून दोघांना बाहेर काढलं। दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा त्याआधीच मृत्यू झाला। आदित्य रामनाथ मोरे वय 17 वर्ष राहणार घुलेवाडी संगमनेर व श्रीपाद सुरेश काळे वय वर्ष 17 राहणार कोळवाडे संगमनेर अशी या तरुणांची नावे असल्याची माहिती समजतीये।